रात्री 2:30 वाजता वरळीच्या आसपास हा अपघात झाला। याच्यामध्ये राजेश शाह नावाचा शिवसेनेचा पदाधिकारी आणि त्याच्या मुलाने हा अपघात केला आणि हा अपघात करत असताना एक आमचे कोळी बांधव प्रदीप नौका आणि त्यांच्या पत्नी या मासे घेण्यासाठी बंदरावर चालत असताना रात्री त्यांच्या डोळ्या देखत या महिलेला 2-2.5 किलोमीटर ज्या पद्धतीने या मुलांनी गाडीला अडकून ओढत नेलं, गंभीर घटना आहे। आणि याच्यामध्ये मयूर नावाचा त्यांचा मुलगा आहे आणि रात्री अजून मयूर पोलिसांच्या ताब्यात नाहीये। म्हणजे याचा अर्थ की राजेश शाह ह्या मुलाला पाठीशी घालतायत। बाप सापडतो पण मुलगा सापडत नाही आणि मुलगा हा व्यसनाधीन होता आणि त्याला पोलीस स्टेशनला नेलं आणि त्याची मेडिकल केली, तर त्याच्यामध्ये तो सापडला नाही पाहिजे। अशा पद्धतीनं या अपघातामध्ये चुकीच्या पद्धतीने हा तपास नेण्यासाठी किंवा पोलिसांनी हा तपास व्यवस्थित आणण्यासाठी त्या मुलाला अटक केली पाहिजे। आणि मुलाला अटक केल्यानंतर त्यांनी केलेल्या रात्री 2:30 वाजता तो एका मॉलमधनं पबमधनं बाहेर आलाय आणि हा पब रात्री 2:30 वाजता चालू होता। म्हणजे याचा अर्थ की हा महाराष्ट्रामध्ये पब अजूनही नियमाच्या बाहेर चालतात। मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे बोर्ड लागले की बुलडोजर बाबा, आणि बुलडोजर बाबा म्हटल्यानंतर अनेक पग पाडले असं ते बोर्ड लागले होते, पण ते चित्र हे खोटं आहे। कारण वरळीमध्येच रात्री 2:30 वाजता पब मधनं मुलगा बाहेर पडतोय, म्हणजे याचा अर्थ की हे पब चालू आहेत आणि हे पब पोलिसांच्या आशीर्वादाखाली चालतात। आणि राज्य उत्पादन शुल्काचे जे अधिकारी आहेत ते काय करतात हा महत्वाचा मुद्दा। या महाराष्ट्रात चाललंय काय अशी म्हणण्याची परिस्थिती आलेली आहे। आणि गाडीवरचा लोगो आणि नंबर प्लेट ज्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केलाय त्यांनाही अटक झाली पाहिजे। आणि ह्याच्यामध्ये आज दुपारी मी त्या वरळी पोलीस स्टेशनला जाणार आहे माझं इथलं कामकाज आटोपल्यानंतर, आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे की तो मुलगा का सापडत नाही आणि सापडत नसेल तर कारण काय आहे आणि ह्याच्यामध्ये कोण तपासामध्ये मदत करतं त्यांना। त्या भागाचे पालकमंत्री काय करतात त्यांनी अजून काय प्रेसशी बोलले नाहीत। आणि जर त्या मुलाला जर अटक झाली नाही तर याच्यामध्ये हा तपास चुकीच्या दिशेने जाईल। खऱ्या अर्थाने हा तपास होणार नाही तर त्या मुलाला ताबडतोब अटक करून मेडिकलला नेलं पाहिजे। याच्यामध्ये राजेश शाह नावाचा जो शिवसेनेचा पदाधिकारी आहे त्याच्या मुलाने हा पुन्हा अपघात केलेला आहे आणि तो पबमधनं आलेला होता। म्हणजे याच्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि याच्यामध्ये ज्या त्या भागाचे पदाधिकारी असतील त्यांनी लक्ष देऊन ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे असं आमची मागणी। कायदा हा फक्त सर्वसामान्यांसाठी आहे का, याची अंमलबजावणी होताना पाहायला मिळत नाहीये। 3 घटना घडतायत, कुठलाही बोध सरकार यातनं घेत नाही का असं वाटतं? ह्याच्यामध्ये पोलीस अधिकारी गृह खातं हे निव्वळ सत्ताधारी लोकांच्या बाजूने काम करते पोलीस खातं, आणि याच्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळेल का नाही ही शंका आहे। पण रस्त्यावर जनता आल्याशिवाय जनतेला न्याय मिळणार नाही हे आम्ही वारंवार सांगतोय। या प्रकरणामध्ये ताबडतोब त्या मुलाला जर अटक केली नाही आम्ही तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन लोकशाही पद्धतीने आमची बाजू त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन मांडणार आहोत। कम ऑन गाइस, हरी आप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.